नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी येणार आहे या संदर्भात सर्व माहिती जाणून घेणार आहोत। काय तारखेला येणार आहे तेही मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। चला तर कुठलाही उशीर न करता सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा आपला पंतप्रधान पदाचा शपथविधी घेतला होता, त्यानंतरच पहिल्या दिवशी त्यांनी PM किसान सन्मान निधीचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती। आणि त्यांनी जेव्हा वाराणसीमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला त्या दिवशी त्यांनी किसान सन्मान निधीचे 2,000 रुपये हे सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा केले। परंतु त्याच वेळी अशी आशंका होती की या योजनेबरोबर नमो शेतकरी योजनेचाही चौथा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये टाकतील। परंतु त्या दिवशी नमो शेतकरीचा हा हप्ता चौथा हप्ता आला नाही। आता चौथ्या हप्त्याची जी तारीख होती ती 25 जून सांगितली होती, परंतु 25 जून निघून गेला आणि त्यानंतरही आता नमो शेतकरीची योजनेचा जी इन्स्टॉलमेंट आहे चौथी ती अजून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेली नाही। तर बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की नमो शेतकरीचा पैसे कधी येणार आहेत किंवा आम्ही त्याच्यासाठी पात्रता आहोत की नाही, का नमो शेतकरीचा हप्ता चौथा आलेला आहे। परंतु तसं नाही मित्रांनो, चौथा हप्ता अजून गव्हर्नमेंटने रिलीज केलेला नाही। आणि या संदर्भात एक मोठी अपडेट जी आलेली ती म्हणजे 1 जुलै ते 5 जुलै दरम्यान नमो शेतकरीचा चौथा हप्ता येणार आहे। तुम्ही या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात, कारण तुमच्या अकाउंटमध्ये जरी PM किसान सन्मान निधीचे हप्ते पडले असतील तर तुमचा नमो शेतकरीचा चौथा हप्ताही त्याच अकाउंटमध्ये येणार आहे। कारण जो PM किसानचा डाटाबेस आहे तोच नमो शेतकरी योजना यांच्याकडे, तोच अकाउंट डाटाबेस यांच्याकडे आहे। म्हणून तुम्ही घाबरू नका, तुमच्या अकाउंटमध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लवकरच येणार आहे। आता गव्हर्नमेंटने याच्यासाठी हालचालीही सुरू केलेल्या आहेत। अशाच नवनवीन नॉलेजेबल व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।